प्रगती गेल्या 4 वर्षांपासून गावातीलच अनुराग नावाच्या मुलावर प्रेम करत होती. त्यांचं नातं नकळत आता बेडरूम पर्यंत जाऊन पोहोचलं होतं. तेव्हाच प्रगतीच्या घरच्यांना प्रगती व अनुराग यांच्या प्रेम संबंधांबद्दल समजलं आणि त्यांनी प्रगतीचे दुसरीकडे लग्न लावून देण्याचे ठरवले. प्रगतीनं तिच्या घरच्यांना मला अनुराग सोबतच लग्न करायचं आहे असा हट्ट केला. परंतु अनुराग सर्वसाधारण परिस्थितीमधील मुलगा होता, म्हणून प्रगतीच्या घरच्यांनी तिचं काहीच ऐकलं नाही आणि तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. तेव्हाच शेजारच्याच गावातील दिलीप नावाच्या मुलाचं स्थळ प्रगतीसाठी आलं. दिलीपला प्रगती खूप आवडली, परंतु अजूनही प्रगतीमुळे घरच्यांनी लग्नाला होकार दिला नव्हता. तेव्हाच दिलीप हळूहळू प्रगतीला भेटायला लागला आणि त्याचं तिच्यावर प्रेम देखील झालं. परंतु प्रगती मात्र आपला प्रियकर अनुराग याच्याच विचारात असायची. परंतु दिलीपकडे भरपूर पैसा होता, स्वतःचा असा बंगला, गाड्या होत्या, धान्य काढण्याचे स्वतःचे खूप मशिने होती. आपल्या मुलीचं लग्न दिलीप सोबत झालं तर ती खुश राहील, तिचं कल्याण होईल असा विचार करत प्रगतीच्या घरच्यांनी तिच्यासाठी ते स्थळ पक्क करायचं ठरवलं. प्रगतीनं सुद्धा काहीसा विचार मनात करत शेवटी दिलीप सोबत लग्न करायला होकार दिला. 5 मार्च 2025 रोजी प्रगती आणि दिलीपचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. सगळे आनंदी होते, परंतु प्रगती मात्र आपल्या प्रियकराच्या आठवणीत दुःखी होती, मनात रडत होती. खरं तर तिला अनुराग सोबतच लग्न करायचं होतं, परंतु तिने कितीही विनंती केली तरीही तिच्या घरच्यांनी तिचं ऐकलं नव्हतं आणि तिचं लग्न जबरदस्तीनं दिलीप सोबतच लावून दिलं होतं. प्रगती लग्न होऊन दिलीपच्या घरी आली, परंतु ती मात्र आपल्या पहिल्या प्रियकराला विसरू शकत नव्हती. त्याच्या आठवणीत ती दुःखी होत होती. दिलीप तिचा नवरा होता, परंतु ती मनातच अनुरागला आपला नवरा समजून बसली होती. आपलं शरीर तिनं अनुरागला अगोदरच सोपवून ठेवलं होतं. लग्नानंतर 2-3 दिवस तिने कसे तरी जीव मारत प्रियकराच्या आठवणीत नवरा दिलीप सोबत घालवले. दिलीप मात्र खूप खुश होता की त्याला प्रगतीसारखी सुंदर बायको मिळाली. खरं तर यांचं दोघांचंही लग्न दोघांच्याही संमतीने झालं होतं असेच सगळ्यांना वाटत होते, म्हणून घरच्यांनी सुद्धा प्रगतीला आपली सून म्हणून स्वीकारलं होतं आणि दिलीप सुद्धा आता आपल्या भावी भविष्याचे स्वप्न प्रगतीसोबत बघू लागला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती आधीच खूप चांगली होती, म्हणून आता बायको घरात आल्यामुळे तिला अजून आनंदात, अजून खुश ठेवायचं, तिच्यावर खूप जास्त प्रेम करायचं अशाच स्वप्नात दिलीप होता. मात्र बायको प्रगती ज्या दिवसापासून घरात आली होती त्या दिवसापासूनच तेथील आरामाचे जीवन अनुभवत होती. तिचं सगळं लक्ष नवऱ्याच्या पैशांवरच होतं. दिलीप सोबत लग्न झाल्यानंतर प्रगती सासरी आल्यामुळे प्रगती व अनुरागमध्ये दुरावा आला होता, म्हणून सासरी प्रगतीचं मन अजिबात लागत नव्हतं. प्रेमात अडथळा ठरलेल्या दिलीप तिच्या डोळ्यात खुपू लागला होता, पण सासरी राहिल्याशिवाय दुसरा काहीच पर्याय तिला दिसत नव्हता. खरं तर जेव्हा नवीन नवरी घरात येते तेव्हा तोंड दाखवण्याचा कार्यक्रम होतो आणि प्रगतीचा सुद्धा झाला. तेव्हा तिला जवळजवळ 1-2 लाख रुपये जमले होते. तेच पैसे सोबत घेऊन प्रगती पहिलं परतमूळ करण्यासाठी आपल्या माहेरी आली. ती मात्र अजूनही अनुरागला विसरली नव्हती. जरी तिचा प्रियकर गरीब होता, तिला आरामाचं जीवन देऊ शकत नव्हता, तरीही तोच तिच्या हृदयात बसला होता. म्हणून लग्नाच्या 3-4 दिवसानंतरच तिने आपल्या प्रियकराला भेटायचं ठरवलं. तसेही लग्न झाल्यापासून ते दोघंही फोनवर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. लग्नानंतर प्रगती अनुरागला भेटल्यानंतर मला फक्त तुझ्या सोबतच राहायचं आहे म्हणू लागली. मला आता दिलीपच्या घरी परत जायचं नाही म्हणू लागली. आणि तेव्हाच या दोघांनी आपल्या रस्त्यातून दिलीपला बाजूला कसं करायचा याचं कट रचला. प्रगतीनं आपल्यासोबत आणलेले पैसे प्रियकर अनुरागला दिले आणि नवरा दिलीपला कायमचं संपवण्यास सांगितलं. नवरा दिलीपला संपवण्याचा प्रगतीचा निर्धार मनी पक्का होता. तिनं प्रियकराच्या मदतीनं
रामजी नागर या माणसाला, जो की एक क्रिमिनल होता आणि सध्या जमानतीवर बाहेर होता, नवऱ्याला मारण्यासाठी 2 लाख रुपयांची त्याला सुपारी दिली. इतकं सगळं कटकारस्थान सुरू होतं. परंतु या नवऱ्याला त्याची पुरसटशीही कल्पना नव्हती. तो आपल्या बायकोच्या स्वप्नात आजही होता. बायकोला फोन करणं, तिच्यासोबत प्रेमाने बोलणं त्याचं सुरू होतं आणि तीही गळ्यापासून वरती त्याच्यासोबत प्रेमानेच गोड गोड बोलत होती आणि यामुळे कुणालाही कसलाच संशय आला नव्हता. नेहमीप्रमाणे सकाळ उजाडली. 19 मार्चचा तो दिवस होता. लग्नामुळे कामांकडे बरेच दुर्लक्ष दिलीपचे झाले होते, म्हणून दिलीपनं सुद्धा आपल्या कामांवर लक्ष केंद्रित केलं आणि तो कामाला निघाला. त्या दिवशी तो आपल्या गाडीवरच होता. तितक्यातच रामजी आणि त्याच्यासोबत एक व्यक्ती दिलीप जवळ आलेत. आमची गाडी बंद पडली आहे मागे गव्हाच्या शेतात, आम्हाला मदत करा असे त्याला म्हणू लागले. निरागस आणि शांत स्वभावाच्या दिलीपच्या मनात आपल्यासोबत काही घातपात होणार आहे अशी अजिबातही शंका नव्हती. म्हणून त्या लोकांना मदत करण्यासाठी दिलीप त्यांच्यासोबत शेतात गेला. परंतु तिथे कुठलीही गाडी नव्हती. गव्हाचं शेत होतं ते. दिलीप मात्र त्यांना आता विचारू लागला, इथे तर कोणतीच गाडी नाही, मग तुम्ही मला इथे का बोलवलं? पण त्याच्या कोणत्याच प्रश्नांना काहीच उत्तर न देता त्याला रामजीनं बेदम मारहाण करायला सुरुवात केली. मला का मारताय? मी काय केलंय? दिलीप मात्र विचारू लागला. मला मारू नका, माझं आत्ताच लग्न झालंय, रडत रडतच तो म्हणू लागला. परंतु त्या नराधमांना त्याची कीव आली नाही आणि कसलाही विचार न करता त्यांनी त्याला गोळ्या घातल्या. दिलीप मेला आहे असं समजून रामजी व त्याचे साथीदार तिथून फरार झाले. दिलीप एका शेतात गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती काही लोकांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 3 दिवस दिलीप मृत्यूशी झुंजत देत राहिला. मात्र उपचारादरम्यान दिलीपची प्राणज्योत मालवली. दिलीप गंभीर अवस्थेत शेतात कसा गेला, त्याच्यावर कोणी हल्ला केला याचा पोलिसांनी कसून तपास केला. पोलिसांना आधीच दिलीपच्या बायकोवर म्हणजे प्रगतीवर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी आधी त्या परिसरातील CCTV फुटेज तपासले. त्यानंतर प्रगतीवरील संशय त्यांचा अधिक वाढला. पोलिसांनी आधी रामजीला बेड्या ठोकल्या. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्यानंतर प्रगती आणि प्रियकर अनुरागचं भिंग फुटलं. पोलिसांनी तात्काळच आरोपी महिला प्रगती आणि तिच्या बॉयफ्रेंड अनुरागला अटक केली. उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यातील सहार येथे 19 मार्च 2025 रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रगती यादव आणि अनुराग यादव म्हणजेच बबलू अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत. औरैयाचे पोलीस अधीक्षक अभिजित आर शंकर या घटनेचा संपूर्ण तपास पुढे करत आहेत. लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांनी बायको आपलं आयुष्य उद्ध्वस्त करेल, तिच्याच प्रियकराची मदत घेऊन आपला खून करेल असा स्वप्नातही विचार नवरा दिलीपनं केला नसेल. मित्र आणि मैत्रिणींनो, आई बापाने बळजबरीनं मुलीचं असो की मुलाचं लग्न अजिबातच करू नका. त्यांच्या पसंतीनं त्यांची लग्न लावून देत जा, म्हणजे असे गुन्हे घडणार नाही. आणि मुलगी असो की मुलगा, आपले आई वडील आपल्यासाठी जे करतात ते योग्य असतं. थोडं त्यांचंही ऐकत चला. असले गुन्हे करण्या अगोदर त्यांचा विचार करत चला. या घटनेनंतर प्रगतीचं पूर्ण आयुष्यच बर्बाद झालं आहे. पण जर तिच्या पसंतीनं तिचं लग्न अनुराग सोबत घरच्यांनी लावून दिलं असतं तर तिनं हे चुकीचं पाऊल उचललंच नसतं आणि बिचाऱ्या दिलीपचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं. तुम्हाला काय वाटतं? या घटनेत चुकी कुणाची आहे? निर्दोष दिलीपला चुकी नसतानाही इतकी भयानक मौत आली. प्रगतीनं तसेच प्रगतीच्या घरच्यांनी त्याला लग्नात फसवलं आणि शेवटी त्यालाच हे जग सोडून कायमचं जावं लागलं. या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया खाली नक्की नोंदवा. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका.
जेणेकरून आपण जेव्हाही नवीन क्राईम स्टोरीज घेऊन येऊ सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.